अर्जुन लोहाटे, सन्माननीय दीपकजी लोहाटे, सन्माननीय संपत किसन खरात, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी महाराजांच्या आरतीसाठी यायचं आहे. सन्माननीय सत्कार या ठिकाणी सन्माननीय यात्रेचे अध्यक्ष सन्माननीय संकेश्वर एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार मंगेश लोटे मुंबई पोलीस हे करतील. त्यांनी मंचावरती यायचंय. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय समीर आपल्याला देखील विनंती असेल आणि आपला सन्मान त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष संकेत शिंगोटे यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गौरामजी लांडे यांच्या मार्फत होत आहे. त्यांनी असा सत्कार स्वीकार करायचा आहे. सन्मानाची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे या स्वस्ति श्री गणनायक अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करायच्या आहेत. मुख्य यात्रेच्या निमित्ताने सर्व डिंगरकरचे सर्व माझे मित्रमंडळी आणि यात्रा अगदी खुशी खुशी या ठिकाणी पाहिल्यानंतर मला फार बरं वाटलं. सर्व पक्षाचे नेते, सर्व गावकरी मंडळी आणि यात्रा ही मुक्ताईची यात्रा आणि यात्रा ही प्रसन्न. इतर गावामध्ये जर पाहिलं तर सर्व पक्षाची मंडळी एका टोलीवर येत नाही, पण इथं पाहिल्यानंतर सर्व पक्षाचे नेते अगदी खुशी 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 आणि म्हणून मला आनंद वाटला. यात्रेचे अध्यक्ष, सर्व मित्रमंडळी, खरं तर डोंगरची यात्रा म्हटली तर ही मानाची यात्रा. 1.5 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो. तमाशाचा कार्यक्रम होता. तरुण मित्रांनी मला इथं उचलून घेतलं होतं आणि त्या मित्रांबरोबर मी डान्स करत होतो. खरं तर मी अधिकारी मी उद्या येणार आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम आहे शायली पाटील, माझ्या महाराष्ट्रामध्ये काढलेला शायली पाटील. आम्ही जुन्नरला गौतमी पाटील आणली, राघव पाटील आणली आणि डुंगरला शायली पाटील आलेले आणि तरुण मित्र अगदी खुशी खुशी, पण अगदी खुशी खुशी जागेवर डान्स करा. शायली पाटलाला बघण्यासाठी अनेक मंडळी आलेले आहेत. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये ही पश्चिम भागातली सर्वात मोठी यात्रा डिंबोरची आहे आणि 3 दिवसाची यात्रा आहे. आज, उद्या आणि परवा कुस्त्यांचा संघीय आखाडा आहे. म्हणून मी अधिक करण्याकरता निश्चितपणे डोंगरकर मंडळींनी मला या ठिकाणी खुशी खुशी बोलावलं, खुशी खुशी फोटो बांधलं, खुशी खुशी सेवा दिली. त्याबद्दल आमचे मित्र
अंकुशे दामले साहेबांनी सांगितलं का सर्वांच्या वतीनं हे वादळ बोलाल. वादळ कधी येतं? कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर वादळ आला आणि म्हणून यात्रेला वादळ आला. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी यात्रेच्या कुसू सुभाष देतो आणि सांगतो जय महाराष्ट्र, जय श्रीराम.